मदत कार्य सुरू आहे, मला राडे नकोत। ही माझी मदत। चेष्टा करायची नाही सांगितलं ना तुला। पावतीशिवाय पैसे नाही। माझ्या मदतीला चेष्टा समजणाऱ्यांचा इलाज करायला पाहिजे। गोपाळ दादा प्लीज आम्हाला आमचं काम करू दे। ए तू गप ना, लिंबू टिंबू आहेस ना, मध्ये बोलू नको ना मग। ए गोपाळ, माझ्या नवऱ्याबद्दल एक वावगा शब्द नाही हा। नवऱ्याला बोले बायकोला लागे, हा देखावा उभारून मदतीचं सुवर्ण पदक मिळवायचं आहे ना तुम्हाला। क्यू करावीशी वाटते याची। डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांची कीव करणार तू? इतका माज आलाय तुला? गोपाळ दादा, गोपाळ माजलायत तुम्ही दोघं। एकमेकांच्या साथीनं माजलायत तुम्ही दोघं। उतरेल, पण बरोबर उतरेल तुमचा माज। निवडणुकीचा निकाल आला ना की बरोबर उतरेल तुमचा माज। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हेच मदत कार्य तुझ्यासाठी करायची वेळ येईल। ऑल द बेस्ट। बिनकामाची गोष्ट होती, जाऊ दे सोडा, आपण आपल्या कामावर फोकस करू। कसं आहे ना श्रीकलाताई, गोपाळरावांची मानसिकता आहे ना राजकारणाची नाहीच आहे। नाही, राजकारणात इगो असावच ना, पण कधीपर्यंत? जोपर्यंत त्याचा फायदा आहे तोपर्यंत। पण या माणसाला कुठं कळतंय का? त्या माणसानं ना फक्त डॉक्टरकी करावी बस, बाकी काही नाही। तुम्ही स्वतःची उमेदवारी सोडली आहे त्यांच्यासाठी, आणि तरी तुम्ही हे असं काय? कधी कधी असे टफ डिसिजन घ्यावे लागतात आम्हाला। आमच्यासाठी गोपाळराव फक्त फेस आहेत, ते जरी नामधारी असले तर आम्ही सत्ताधारी आहोत। समोर जरी ते दिसत असले ना तरी सत्तेचं रिमोट हातात घेऊन आम्ही मागे राहणार आहेत। अच्छा, म्हणजे ह्या इलेक्शन मध्ये डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी जिंकणं तुमच्यासाठी मस्ट असेल ना, कारण ते जर पडले तर तुम्ही गाडले जाल। लयच कडू बोलले राव तुम्ही, पण हाय हीच रियालिटी आहे। आता काय राजकारणात आहे ना, आवडो ना आवडो सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात। हा घ्या चहा, घ्या घ्या घ्या, थंड होईल, घ्या। काय चहा बनवला राव, एकदम कडक, आमच्या सारखा। मुद्द्याचं बोलूयात का? हा येऊत की, मुद्द्यावर येऊत। तर मुद्दा असा आहे, आदोक्षज महाराजांचं वजन कमी करायचं असेल आणि गावातलं वारं फिरवायचं असेल तर दिग्रसकरांच्या मंदिराची भांडाफोड केली पाहिजे।
भांडाफोड करण्यासारखं काय पण तिथे? काहीच नाहीये, काहीच नाहीये. बदनामी तर होईल ना, मंदिराची विटंबना झाली पाहिजे बस. आणि त्याने काय साध्य होईल? लय काय काय साध्य होईल. विरोधक म्हणून गोपाळराव तीव्र निषेध करतील. मग बघा त्यांची इमेज अशी झामकणवरती आहे. पूरग्रस्तांना मदत करणारे अधोक्षज महाराज, त्यांना सपोर्ट करणाऱ्या कीर्तन करणाऱ्या इंद्रायणी देवी, त्यांची इमेज पण एकदम ठामफास होऊन जाईल. है ना? काही कमी जास्त लागलंच तर आमची माणसं आहेतच. समाजसेवा करणारे अधोक्षज महाराज करतायत दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना. निस्ती बोंबाबोंब. फालतू प्लॅन. फालतू प्लॅन आहे तुमचा. काय बोलल्या तुम्ही? कटू आहे पण सत्य सांगते. अधोक्षज मंदिराची विटंबना करेल ह्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. हे लिहून देते तुम्हाला. आवडला. पण काय बदनामी करण्यात आम्ही PhD केली आणि हातात पुरावे असताना लोक विश्वास ठेवतात. पुरावे? अहो, कोरे कागद हातात असताना जोपर्यंत कोणी उघडून बघत नाही तोपर्यंत ते पुरावेच. आता ते कसे आणि कधी आणि कुठं द्यायचे ते आम्ही बघतो. श्रीकलाताई, दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना करण्यासाठी गोपाळरावांना तयार करा. ती जबाबदारी तुमची आहे. पण यात माझा काय फायदा? घ्या, अख्खाच्या अख्खा गोपाळ तुमच्या ताब्यात राव. अजून काय पाहिजे तुम्हाला? हवं तर सत्तेचं रिमोट आपण दोघं मिळून ऑपरेट करू. श्रीकलाताई, आता दाखवा तुमची कला. हा? विटूच्या वाडीतली लोक विटू भक्तांसारखीच वागली. आपत्तीच्या वेळेला सगळे भेद विसरून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले रे विठुराया. इंदू, गावातले लोक चांगलेच वागतायत पण घरचे ते चांगलं वागतायत का? गोपाळचं इतकं मनावर घेऊ नको आता. त्याच्याबद्दल बोलतच नाही. मग कुणाबद्दल बोलतोयस? माझ्याबद्दल? अगं, श्रीकलाने किचन मधल्या वस्तूंच्या जागा काय बदलला? एवढी चिडलीस तू? श्रीकला बोलली तुला? ती काय सांगेल? ती चाड्या नाही करत. नारायणीताईंनी सांगितलंय मला. बोलले. पण मग तेवढ्यावरून तू माझी उलट तपासणी घेणार आहेस का? दुसऱ्यांच्या घरात लुडबुड करू नये एवढा बेसिक सेन्स नाहीये तिला. इंदू, अगं शकुंतला शकुंतला काकूसाठी काय काय करते माहिती? म्हणून ती जे करेल ते आपण पटवून घ्यायचं का? आणि तू माझ्यावर आवाज चढवणार आहेस? माझी खरडपट्टी काढणार आहेस? इंदू, आता तू अति करतेस. हा, मी काय तुझी खरडपट्टी काढत नाही. मी फक्त एवढं म्हणतोय की
त्या श्रीकलावर संशय नको घेऊस तू. तुला तर असं पण वाटत होतं की ती आपल्या मागे मुंबईपर्यंत आली होती म्हणून. अजूनही वाटतं. ऐक ना तू, मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि त्या श्रीकलामुळे आपल्यात भांडण नकोय मला. असू दे. इंदू, तू आता उगाच हायपर होऊ नकोस. तिने फक्त वस्तूंच्या जागा बदलल्यात, एवढं काय त्यात. मला नाही चालणार. का नाही चालणार ते नकोस विचारू. नाही सांगू शकणार. इंदू, आणि सांगितलं तरी तुला ते पटणार नाही. इंदू ऐकू. इंदू, मोहितराव, हे आमच्या मंदिराच्या बाबतीत काय ऐकते मी? अहो, कान फाटला आमचा मोठ्या बाई. एवढं हायपर होऊन बोलायला काय झालं तुम्हाला? हा, अहो, मंदिराच्या बाबतीत तुम्ही असं करायचं म्हणल्यानंतर हायपर होणार नाही तर काय होणार आहे? भक्ती पावन भक्ती भावन मोठ्या बाई. हो, तुम्हाला कधीपासून त्रास व्हायला लागला असल्या सगळ्या गोष्टींचा? तसही फायद्या तोट्याच्या पलीकडं अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष नसतं द्यायचं. हो, काय बोलताय तुम्ही? अहो, मंदिर आहे, मंदिर कमिटीची अध्यक्ष आहे मी. उद्या काही झालं तर? अहो, आता एवढी मेहनत करून आम्ही मंदिराचा डोलारा उभा केलाय, मागं मंगल कार्यालय केलंय. आत्ता पैसे यायला लागलेत. उद्या या सगळ्यामध्ये काही गोंधळ झाला तर? हो, टेन्शन किती ते टेन्शन घेऊ नका मोठ्या बाई. असं कसं टेन्शन घेऊ नका म्हणताय? उद्या आमच्या मंदिराची बदनामी झाली तर इथं कीर्तनकार येणार नाहीत, भक्त येणार नाहीत, दानपेटीत पैसे पडणार नाहीत. हे काही नाही. हे पहा, जर समजा तुम्हाला काही करायचंच असेल ना तर त्या कार्टीच्या बाबतीत करा. गेला बाजार व्यंकट भाऊजींच्या बाबतीत करा. हे पण काही होऊ शकलं नाही तर माझ्या अधोक्षची बदनामी करा, पण मंदिरावरती आस येऊ द्यायची नाही. पाठीवरती मारा, पण पोटावरती मारायच्या बाता करू नका. असं काय करताय मोठ्या बाई? अहो, मोठ्या बाई आहात तुम्ही, बेसिक गोष्टी समजायला पाहिजेत राव तुम्हाला. हा, मला समजतंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिर बदनाम होईल अशी एकही गोष्ट तुम्ही करायची नाहीये. गोष्ट झाल्याशिवाय विठुराया कोपलाय अशी बोंब कशी मारणार आम्ही? पेपरबाजी कशी करणार? गावात पाप वाढलंय, पाप. इंद्रायणी देवींना भक्तीचा गर्व झालाय आणि हे विठुरायाला अजिबात आवडलेलं नाहीये. अशा 1000 भाकड कथा रचता येईल आम्हाला इंद्रायणीच्या विरोधात. 1000. विठुरायाचा कोप हाच इंद्रायणी देवी या आजारावर जालिम डोस. आता तिची पावर वाढू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर असंच करायचं. येतंय ना लक्षात? पण या सगळ्यांनी तिची पावर कमी होईल काय? शुअर शॉट कमी होईल. आणि राहिला प्रश्न तुमच्या देणगीचा, पाऊस, देणगीचा पाऊस पडेल तुमच्याकडं. अहो मोठ्या बाई, आश्वासन देतो ना मी तुम्हाला. मोहितराव, तुम्ही राजकारणी आहात, आश्वासनं देण्यात पटायतात. अहो मोठ्या बाई, आश्वासन या शब्दावर फोकस करण्यापेक्षा आम्ही काय म्हणतोय त्याच्यावर फोकस करा. लोकांना समजून सांगा, विठुरायाचा कोप जर होऊ द्यायचा नसल तर मंदिरासाठी देणगी द्या. आणि मग बघा मंदिरासाठी कशी भरघोस देणगी येते. मग काय बाबा, एकदम श्रीमंत मोठ्या बाई. हा, आयडिया चांगली आहे तुमची, लागा कामाला.
श्रीकला, तू इकडे? तुझी खूप काळजी वाटली म्हणून आले भेटायला. काही खरंच सभेत किती हायपर झाला होतास तू. कार्यकर्त्यांवर विनाकारण चिडचिड करत होतास. लायकीच ती होती त्यांची. हे असं बोलणं चांगलं नाही हा गोपाळ. तुला इलेक्शन मध्ये हरायचंय का? अधोक्षची पॉप्युलॅरिटी प्रचंड वाढतीये गावात. असं काय ना श्रीकला, हे लोक आहेत ना, हे मूर्खच असतात. कोणालाही डोक्यावर घेतात. त्याला घेतलंय डोक्यावर. त्याला लोकांच्या डोक्यावरनं काढून फेकून द्यायचा काही मार्ग नाहीये का? आहे. काय सांग ना. दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना. श्रीकला, पण त्याचा माझ्या निवडणुकीशी काय संबंध आहे? संबंध आहे डॉक्टर. जर दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना झाली तर गावात व्यंकट महाराज आणि त्या इंद्रायणीची बदनामी होईल आणि याचा परिणाम म्हणजे अधोक्षज इलेक्शन मध्ये पडेल. तरी पण श्रीकला, मंदिराची विटंबना. डॉक्टर, तू कधीपासून देवधर्म आणि तुझ्या घरच्यांची काळजी करायला लागलास? या घरात कायम तुझ्यावर अन्याय झालाय. आठवत आहे ना डॉक्टर? तुझ्या वडिलांनी तुला लहानपणी मरायला सोडून दिलं होतं. सॉरी टू से, पण त्या इंद्रायणीने सुद्धा दगा दिला तुला. तुझ्या वडिलांनी तुझ्यापेक्षा जास्त त्या इंद्रायणीला जीव लावला कायम. आठवत आहे ना? बोला डॉक्टर गोपाळ दिग्रसकर आहात ना तयार? हो, त्यासाठीच फोन केलाय. बघा, विचार करा. एकदा पुढे गेले ना तर परत माघार घेता येणार नाही. शेवटी प्रश्न मंदिराचा आहे, तुमच्या घरच्यांच्या इज्जतीचा आहे. हो, ही निवडणूक जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ओकेच आहे ना मग सगळं. हा, नाही, तुमचा ना आम्हाला अंदाजच येत नाही. बघा, नाही, आम्ही इथं तुमच्यासाठी किती किती आपटतोय दिसत नाही का तुम्हाला? तुम्ही ना अजिबात आमच्या कलानं जात नाही बरं का. बरोबर आहे म्हणा. तुम्हाला आता नवीन कला आवडत असेल नाही का? नाही म्हणजे आम्ही सांगितलं की तुम्हाला पटत नाही, पण तुमच्या बेस्ट फ्रेंडने सांगितलं की तुम्हाला लगेच पटतं. नक्की बेस्टवालेच फ्रेंड आहेत ना? काही स्पेशल मामला आहे? इंद्रायणीबाईंपेक्षा जवळचे आहेत का काय? ए मोहित, लाईन नाही क्रॉस करायची हा. कारण काय आहे, तसं झालं ना तर आपलं टाळकं चटकतं आणि हात डायरेक्ट बुटाकडे जातो. राहिलं नाही, आम्ही इथं तुमच्यासाठी मरमर करतोय दिसतंय ना? हा, पण म्हणून एक्सपर्टची बडबड नाही करायची.
स्पीकर. बोल. एक्स्ट्राचं बोलणं कॅन्सल. नाही, आता आम्ही तुमच्या पर्सनल मॅटर मध्ये कधीच पडणार नाही. ठीक आहे, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. परफेक्ट. हा, आता काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं हे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. आधी आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या. मंदिरासाठी काहीही करू शकणार, अगदी जीव सुद्धा देऊ शकणारे कोण कोण माणसं आहेत हो? इंद्रायणी आणि आमचे परमपूज्य पिता श्री व्यंकट महाराज दिग्रसकर. सही जवाब. त्यांचं काय करणार तुम्ही? हा, आपण त्यांना फिजिकली टच पण नाही करणार, त्यांची लय बदनामी करणार. ती कशी करणार? तुमच्याच थ्रू डॉक्टर.